उपोषण देखील तशाच पद्धतीचं तशा स्वरूपाचं राहणार आहे का टप्प्याटप्प्यातला? आम्ही आणखीन प्रोग्राम टाकला नाही, परंतु माझं आमरण उपोषण फायनल आहे. टप्पे कसे करायचे, आंदोलनाचे काय करायचे हे पुढच्या ह्याच्यात आम्ही करणार आहेत. मात्र प्रोग्राम आणखीन ठरलेला नाही. मोगायच्या याच्यातला एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदी महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्याने इतके नेते एकत्र आले की मराठ्यांची एकजुटीची भीती, आता मताची सुद्धा भीती. कोण पडल कोण निवडून याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. मराठ्यांची भीती इतकी की यांना महाराष्ट्रात राहावं लागेल. इथंच मराठ्यांचा विजय झालेला आहे. आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले. पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो. कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाकडून नाहीत. त्यांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्यावेळेस, युतीकडून येत ना महाविकास आघाडीकडून येत. पहिल्यांदा ते खरं बोललेत, त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते. आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला आहे महाराष्ट्रात, त्यांनी खड्यासारखं बाजूला सारेल, त्याच्यातही मार्क द्यावा लागतील. फक्त आता एकच, पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही, माझ्या समाजातसुद्धा यायचं नाही. आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या, मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहेत. आणि मग ज्यांनी आत्ता आमच्या हातापाया पडून पदरं पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली, त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे. मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय. कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे. ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, मी ओपन नावानं सांगणार. आणि ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडूनसुद्धा आम्ही दाखवलं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.